सावकाश. परत ट्राय करा ना. हो तू थांबा. आई हे घ्या. गरम पाणी आहे, त्यात औषध मिक्स केलेलं आहे. 1-2 घोट प्या ना. सावकाश सावकाश. आई परत ट्राय करून बघा. हो अगं बाई, जयंत दादा, तुम्ही दिलेल्या औषधांत जादूच केली की. आईंचा आवाज परत आला. खरंच बाई. जयंत, तुला कसं रे माहिती आहे सगळं? अनाथ आश्रमात असताना असे बरेच घरगुती नुसके तिथे वापरले जायचे, त्यामुळेच ते माझ्या माहितीतले आहे. नशीब एवढं तरी चांगलं आठवतं याला, नाहीतर काहीतरी वेगळं करायला सांगितलं असतं आणि तब्येत आणखी बिघडली असती. पण या सगळ्यांना अजून कळत कसं नाहीये की हा कसा आहे ती. आई, तुम्हाला बोलता येतंय हे ऐकून बाबांना इतकं बरं वाटेल ना. आई आई, मी काय म्हणते, आपण बाबांना आश्चर्याचा धक्काच बसेल अशी गंमतच करूया ते. लक्ष्मी, डॉक्टरांनी सांगितलेले औषध आणले, चल घे बरं. पाणी आणते हं, हो. तुझ्यासाठी. अरे हा चमत्कार झाला कसा? अगं अजून तू एकही औषध घेतलं नाहीस आणि तुझा आवाज परत पडाला. माझ्या मुलाने औषध दिलं, त्यांनी बरं केलं. अहो बाबा, जयंत दादाकडं एक औषध होतं, त्यानं जादूसारखाच आईंचा आवाज परत आला. जयंत, थँक्यू. चला, म्हणजे या औषधाची आता काही गरज नाही. नाही नाही बाबा, औषधं घेऊ दे त्यांना, कारण आता फक्त आवाज परत आलाय. त्या सरबतामुळे काही अजून साईड इफेक्ट झाले असतील तर ते औषधानेच बरे होतील. जयंत, अरे किती काळजी करतोस तू सर्वांची. मग आहेच आमचा जावई गुणाचा. वीणा, जावई नाही, आमचा मुलगा. खरं घरी समजे किती आनंदात आहेत. समजे व्यंकीसाठी किती धडपड करतात. त्या केस पायी आईच्या बाबतीत एवढं सगळं झालं आणि एवढं सगळं करून सुद्धा व्यंकी कोर्टात तिसरंच काहीतरी बोलला. काहीच कसं वाटत नाही याला. ऍक्च्युली बरं झालं तुम्ही सगळे मला एकत्र इथे भेटलात. मला तुम्हा सगळ्यांशी एका वेगळ्याच विषयावर बोलायचं होतं. ऍक्च्युली पत्रिका असो किंवा वास्तुशास्त्र, या सगळ्यांवर माझा कधीच विश्वास नव्हता. पण जानूच्या धक्क्यानंतर मी माझ्या घरातल्या सगळ्या गोष्टी चेक करून घेतल्या, वास्तुशास्त्राचा अभ्यास केला आणि मला असं वाटतं की आता या क्षणी आपण कोणतीही रिस्क घेता कामा नये. मी त्या दिवशी बोललो तसं आजींच्या रूममधलं सामान वास्तुशास्त्राच्या पद्धतीने लावलेलं नाहीये. त्यांची बेडची दिशा तर कम्प्लिटली चुकलेली आहे. आपण ती बदलून बघूया का? कदाचित आजी लवकर रिकवर होतील. जयंत, तुला खरं सांगू का, या सगळ्या गोष्टींवर माझा फारसा विश्वास नाहीये रे. पण तुझी इच्छा आहे ना, करूया तसं. जयंत आणि संतोष आहे ना, त्याची मदत घे, तुला हवे ते बदल करून टाक. हा, मी बाबा म्हणजे मी आणि जयंत आम्ही दोघांनीच आजी सकट पलंग हलवायचा. हो, अरे तुम्ही दोघं मिळून अगदी आरामात आजीचा बेड हलवू शकता. हा हा, पण बाबा तुम्ही पण चला ना. काय काही काय बाबांना काय काम सांगताय? उगाच पलंग उचलताना हात मुरगळला तर? हा, मग तू चल. हो, संतोष,
अरे काही काय बोलतोयस? वीणा कशाला हवी आहे तुला मदतीला? बरं ठीक आहे, मग मी वरदला घेतो मदतीला. हा? काय वरद? नाही म्हणजे वरदला हे कळेल ना की इतरांना मदत कशी करायची ते शिकेल वरद, म्हणून घेतो मदतीला. वरद, एक मिनिट, हा. मला बोलायचंय थोडं. जयंतराव, म्हणजे कसं आहे ना, ही वास्तू ना आमच्यासाठी खूप महत्वाची. अर्ध्यापेक्षा जास्त संसार माझा याच वास्तूत झालाय. माझी मुलं लहानाची मोठी या घरात झाली. मी आणि यांनी या संसारात, या वास्तूत अनेक सुखदुःख पाहिले. म्हणजे दुःखाचे क्षण कमीच, आनंदाचे जास्त. आता इतका काळ या वास्तूत घालवल्यानंतर गेल्या काही दिवसात जे काय अघटित घडलं त्याचं खापर या वास्तूवर नको फोडूया. म्हणजे बघा ना, आता आईने डोळे उघडले आहेत, थोड्या थोड्या बऱ्या होत आहेत त्या. मला खरंच वाटतं की मला खरंच वाटतं आपण या वास्तूत कुठलीही गोष्ट नको हलवूया. जशी आहे वास्तू तशीच ठीक आहे. हा विश्वा इथे. अरे बाप रे, आज कसला बेत आहे? आधी खाऊन बघ कसं झालंय सर. बेस्ट. आई, तुझ्या हातच्या नारळाच्या वडीची चव ना तीच आहे, सगळ्यात भारी. पण एक मिनिट, आज काय स्पेशल आहे? म्हणजे तिथीनुसार माझा वाढदिवस आहे की अवॉर्ड मिळालाय? ए आई, माझ्या नकळत माझ्या लग्नाचा मुहूर्त वगैरे काढला नाहीस ना तू? नाही रे बाबा, पण असं का विचारतोस? नाही म्हणजे आज माझ्या आवडीच्या नारळाच्या वड्या केल्यास म्हणून. तुझ्यासाठी केल्या नाहीच आहेत, तनूसाठी केल्यात. तनू, ती आउट हाऊस वाली, ती तर निघून गेली होती ना? अरे, आप्पांची तब्येत फार बिघडली होती. प्रचंड ताप आला होता त्यांना. ग्लानीत गेले होते ते. थांब, मी आप्पांना भेट. अरे नाही, नको. आता आराम करतायत ते, झोपलेत. मग भेट. आता तसे बरे आहेत ते फक्त तनूच्याच हातून जेवतात ना. म्हणून मी यांना म्हटलं काही करा पण तिला घरी घेऊन या. आणि ते तिला घेऊन आले. पण घेऊन आले म्हणजे काय? कशी आली, कुठून आली आणि मुळात अचानक गेलीच कशी? हे बघ विश्वा, या सगळ्या प्रश्नांची ही वेळ नाहीये. तिच्यामुळे आप्पा जेवले, त्यांना बरं वाटलं, हे महत्वाचं आहे. आणि म्हणूनच मी तिला विचारलं, तुला काय आवडतं, काय करू तुला? तर मला म्हणाली नारळाच्या वड्या, म्हणूनच करते. त्या आउट हाऊसवाल्या मुलीला सुद्धा याच वड्या आवडतात.